ॲडव्होकेट शेखर दळवी आज तुमच्यासमोर एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहे। आजची माहिती जी आहे वाटपासंदर्भात। तर तुम्हाला माहीत आहे का शेतजमीन वाटपामध्ये किती प्रकार असतात, किती प्रकारचे वाटप होऊ शकतात? तर तुम्हाला सांगतो, शेतजमीन वाटपाचे 3 प्रकार असतात। पहिला जे आहे ज्यामध्ये आपण तहसीलदारांकडे अर्ज करून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटप केली जाते। त्याला प्रशासकीय वाटप असे म्हणतात। यामध्ये सर्व जे सहहिस्सेदार असतात त्यांची सर्व संमती असायला पाहिजे। त्यानंतरच दुसरं म्हणजे नोंदणीकृत वाटप। त्यात सर्व सहहिस्सेदारांच्या संमतीनंतर आपण थेट दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन नोंदणीकृत वाटप करता येते। त्यानंतर तिसरं म्हणजे कोर्टामार्फत वाटप। याच्यामध्ये जर एखाद्या सहहिस्सेदाराने जर नाही म्हटलं असेल किंवा संमती दिली नसेल तर त्यावेळेस कोर्टामार्फत आपल्याला दावा दाखल करून पार्टिशन सूट दाखल करून आपण वाटप करता येते। तर कोर्टामार्फत आपल्याला वाटप करून मिळते। अशाच प्रकारची माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल आणि जास्त माहिती हवी असेल तर मला संपर्क करा। माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।